ठाण्यातील नौपाडा विभाग हा अतिशय दाटीवाटीने गजबजलेला परिसर असून यामध्ये गावदेवी मैदान, घंटाळी मैदान, भगवती मैदानासारखी मोठी मैदाने आहेत। परंतु ऐन उन्हाळी सुट्टीत सातत्याने भरवण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रदर्शनामुळे स्थानिक मुलांना खेळायला मैदान शिल्लक राहिली नसल्यामुळे आज माजी नगरसेवक सुनीत जोशी आणि माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर स्थानिक मुलांना घेऊन क्रिकेट खेळून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं। यावेळी खेळाच्या मैदानापासून वंचित असलेल्या सामान्य मुलांनी आम्हाला उद्योजकांच्या श्रीमंत मुलांसारखी टर्फ मैदानांवर तासाला 300 रुपये देऊन खेळणं शक्य नाही। आताच कोविड महामारीनंतर कुठे आर्थिक घडी बसत आहे। विरंगुळा म्हणून सुट्टीच्या दिवशी क्रिकेट, फुटबॉल खेळायला गावदेवी मैदान उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त केली। साधारणतः 2019 मध्ये गावदेवी मैदान हे फक्त आणि फक्त खेळासाठी उपलब्ध असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे व्यावसायिक प्रदर्शन भरवता येणार नाही अशा प्रकारचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला होता। मात्र असं असूनही गेली वर्षभर दिवाळी महोत्सव, हिवाळ्यात नाताळ महोत्सव, संक्रांतीला एवढ्या वस्तूंची खरेदी करा आणि पैठणी जिंका, तर अलीकडे चैत्र पालवी या महोत्सवाच्या नावाखाली 15 दिवस एक मैदान ही मैदानं भाडे आकारून प्रदर्शन भरवण्यासाठी सर्रासपणे दिली जात असून आयोजक लाखो रुपये कमवत आहेत असा आरोप मृणाल पेंडसे आणि सुनीत जोशी यांनी केलाय। तर नौपाड्यातील मैदान उदाहरणार्थ माजी नगरसेवक विलास सामंत यांच्या संस्थेचं घंटाळी मैदान, माजी खासदार राजन विचारे यांनी गुडविल संस्थेला भगवती मैदान चालवायला दिलं असून मैदान म्हणजे माजी नगरसेवक, माजी खासदार यांच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आंदण दिलं आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक माजी नगरसेवक सुनीत जोशी यांनी उपस्थित केलाय। जर गावदेवी मैदान, घंटाळी आणि भगवती मैदान स्थानिक मुलांना खेळण्यासाठी येत्या 8 दिवसात आयुक्तांनी निर्णय घेऊन मोकळी न केल्यास मुलांसमवेत आयुक्तांच्या दालनात क्रिकेट खेळू असा सज्जड इशाराच यावेळी देण्यात आलाय। नौपाड्यात आता गजबजलेला भाग आहे, जुना भाग आहे ठाण्यातला, तिथे मैदान ऑलरेडी कमी आहेत। म्हणजे आमच्या इथे गावदेवी मैदान, घंटाळी मैदान, भगवती शाळेचं मैदान आणि शिवाजी मैदान ही 4 मैदान आहेत। पण ही 4ही मैदानं आता उन्हाळी सुट्टी आहे, मुलांना खेळण्यासाठी हवीत, तर ती एक्झिबिशनसाठी दिली जातात। वेगवेगळी एक्झिबिशन या निमित्ताने घेतली जातात। तर आमचा प्रश्न आहे, या स्थानिकांचाही प्रश्न आहे की आम्ही खेळायचं कुठे नक्की। म्हणून आम्ही आज इकडे महापालिकेसमोर खेळायला आलोय की महापालिकेला जाग आली पाहिजे। कारण ऑलरेडी 2020ला ठराव केलेला होता की गावदेवी मैदान हे फक्त खेळण्यासाठी असेल आणि काही चांगल्या ऍक्टिव्हिटी असतील, आंबा महोत्सव असेल किंवा महापालिकेची काही प्रदर्शन असेल, त्यालाच ते फक्त दिलं जाईल। असं असताना त्याची ढाल पुढे करून आता वेगवेगळे एक्झिबिशन्स घ्यायला लागले, तर त्याला आमचा विरोध आहे।